अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ध्यान लीड केलं आणि समता काय आहे याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं. आपण जे ध्यान साधना केली आता त्यांनी जे गाईड केलं पहिलं मेडिटेशन ते होतं आनापानसती आणि ह्याला समता भावना असं म्हटलं जातं. विपश्यना हा तसा बघितलं तर मोठा विषय आहे आणि तो अल्पशा वेळेमध्ये समजावून सांगणं हे खरं म्हणजे तारेवरची कसरत आहे. पण पाहूया आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कसं आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करतो. तर विपश्यना हे जे ध्यान आहे, ध्यानाची पद्धती आहे ही भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलेली आहे 2500 वर्षांपूर्वी. हे ध्यान आपण त्याचा जो प्रमुख उद्देश आहे ते उद्देश आहे एनलाइटनमेंट किंवा ज्याला आपण बुद्धत्व प्राप्ती म्हणतो, त्यासाठी हे ध्यान आपण करत असतो. कारण आपला जो उद्देश आहे अल्टिमेट आपण यासाठी हे ध्यान साधन करत आहोत की आपल्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे, आपली मनाची परिशुद्धता निर्माण झाली पाहिजे, जितके पण आपले विकार आहेत ते हळूवारपणे कमी कमी झाले पाहिजे आणि त्याचबरोबर आपली जे विधायकता आहे, विधायक मानसिक अवस्था आहे ती निर्माण झाली पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आपण एक आदर्श व्यक्ती बनलो पाहिजे, एक इंडिव्हिज्युअल बनलो पाहिजे, यासाठी आपण हे ध्यान साधन करतो. आणि हे करत असताना आपल्याला हेतू सातत्य असणं सतत गरजेचं आहे. आपण काल पायपर बघितला तर पायपरच्या सगळ्या ज्या स्टेजेस आहेत त्या प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रत्येक ध्यानाच्या वेळेस आपल्याला करायची आहे. आणि हे करत असताना आपला प्रमुख उद्देश आहे की बुद्धत्व प्राप्त करणं. मला एक छोटीशी गोष्ट आठवली. गोष्ट खूप चटकन समजते आणि ती कायमस्वरूपी लक्षात येत आहे. तर याच्यामध्ये काय होतं, एक राजा असतो आणि राजा काही जे जन्मतः जे अंध व्यक्ती आहेत तर अशांना बोलवलं जातं त्याच्या राज्यामध्ये. आणि मग प्रत्येकाला एक हत्तीला स्पर्श करायला सांगतात आणि हत्ती कसा आहे ते सांगायला सांगतात. मग ज्यांनी पायाला स्पर्श केलेला आहे तो सांगतो हत्ती बस एक अशा स्वरूपाचा आहे. ज्यांनी कानाला स्पर्श केलेला आहे तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. ज्यांनी हत्तीच्या शेपटाला स्पर्श केलेला तो म्हणतो हत्ती झाडूसारखा आहे. ज्याने पायाला स्पर्श केलेला आहे तो म्हणतो हत्ती खांबासारखा वगैरे. याचं कारण असं असतं की त्या अंध व्यक्तींना हत्तीचं पूर्ण जे दर्शन आहे ते त्याला दिसलेलं होतं आणि ज्या भागाचा त्यांनी स्पर्श केलेला होता त्याला असं वाटतं तेवढाच भाग म्हणजे हत्ती आहे. परंतु आपण पाहतो ह्या गोष्टीकडं, राजांनी पण पाहिलं त्या गोष्टीकडं, सगळं प्रजेने पाहिलं आणि मग त्यांचं थोडंसं मनोरंजन झालं. परंतु आपण ह्याच्यातून काय बोध घ्यायचा ही देखील महत्वाची गोष्ट आहे. तर तो दृष्टांत आहे की एखाद्या गोष्टीकडे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ती वस्तू जशी आहे तशी पाहणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्या ध्यानामध्ये विपश्यनामध्ये आपण हेच पाहतो की सर्वांगीण वस्तू जशी आहे तसं आपण त्याकडे पाहत असतो. आपला कोणताही समज किंवा गैरसमज आपण करून घेत नाही त्याच्यामध्ये. आणि ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे बौद्ध धर्मामध्ये. आपण कोणालाही ज्यावेळेस आपण इतरांशी आपण ज्यावेळेस कम्युनिकेट करतो त्यावेळेस देखील काय होते की आपल्याला आपण ही व्यक्ती अशी आहे आपण त्याला लेबल लावतो. मग ते कदाचित वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्या स्वभावानुसार आपण त्याला लेबल लावत असतो किंवा त्याचे कास्ट, क्रीड, रिलिजन याविषयी देखील आपण लेबलिंग करत असतो. परंतु असं न करता ती एक इंडिव्हिज्युअल आहे आणि त्याच्यामध्ये एक विधायक गुण आहे, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर सर्वांगीण या अर्थाने आपण पाहतो की आपण स्वतःकडे देखील तसंच पाहिलं पाहिजे की आपल्यातलं जे अत्युच्च ध्येय आहे, जी आपल्यातली पोटेन्शियल आहे त्याच्या पण संपर्कामध्ये करत असतात. म्हणजे जी विधायकता आहे ती विधायकतेच्या आपण संपर्कामध्ये येतो, त्याबद्दल आपण अधिक जागृत होतो, अधिक आपल्याला आपण फोकस्ड होतो आणि क्लॅरिटी ऑफ माइंड येते. ज्यावेळेस आपली क्लॅरिटी ऑफ माइंड येते आपल्या स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि वस्तुमात्रांबद्दल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण ध्यानामध्ये अधिक डीपर लेवलवर जात असतो. आणि हीच तर आपल्याला जी गोष्ट आहे ती आपल्याला साध्य करायची विपश्यना. तर विपश्यना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रज्ञेची प्राप्ती आहे.
आणि म्हणूनसाठी शील, समाधी आणि प्रज्ञा ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या हातात हात धरून झालेल्या आहेत. म्हणजे भगवान बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे त्याच्यामध्ये 3D शिकवण दिलेली आहे. जसं शील, समाधी, प्रज्ञा, किंवा आपण दुसरं जे शिकवण जर बघितलं तर आर्य अष्टांगिक मार्ग पाहिलेला आहे, 4 आर्य सत्य पाहिलेले आहेत. ही वेगवेगळी जी शिकवण आहे ती शिकवण आपल्याला शेवटी अल्टिमेटली लीड करते तो बुद्धत्वापर्यंत. एक आदर्श व्यक्ती बनण्यापर्यंत पूर्ण जी जागृतीची जाणीवेची जी पातळी आहे ती पूर्णपणे वरवर येण्यासाठी आपल्याला मदत करते. जर आपण पहिल्या दिवशी आपण पाहिले होते की हायर लेवल ऑफ कॉन्शियसनेस, त्यासाठी आपल्याला लीड करते. आणि म्हणून आपल्याला हा जो प्रेझेंट मुवमेंट आपल्याला मिळाला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आपण पास्ट बद्दलही विचार करत नाहीये, आपण फ्युचर बद्दल पण विचार करत नाही, पण आहे तो क्षण हा किती आनंददायक, किती वंडरफुल आहे, ही या मागची खऱ्या अर्थाने भूमिका आहे. प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहणं हे अत्यंत गरजेची बाब आहे आणि तीच आपण ध्यानाच्या माध्यमातून शिकत असतो. तर विपश्यना काय आहे तर अगदी सोप्या शब्दामध्ये जागृतीची अत्युच्च अवस्था आहे. विपश्यना काय तर जितके पण नकारात्मक आपले भाव आहेत त्यापासून पूर्णपणे मुक्ती मिळवणं म्हणजे विपश्यना आहे. विपश्यना काय की ज्याच्यामध्ये शील, समाधी, प्रज्ञा आहे अशी प्रगल्भची अवस्था आहे, मानसिक अवस्था आहे, परिशुद्धतेची जी अवस्था आहे ती म्हणजे विपश्यना आहे. याच्याबद्दल अधिक सांगता येईल, त्याच्याबद्दल खरं म्हटलं तर थोडक्यात सगळं सांगणं खूप अधिक सांगितल्यासारखं होईल. पण हे करत असताना आपण जे ध्यान केलं मगाशी की आनापानसती, तर ही एक आनापानसतीकडं आपण समता ह्या दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि विपश्यना दृष्टिकोनातून पाहू शकतो. आपण मैत्री भावनेचं जर ध्यान पाहिलं तर त्याकडे देखील आपण समता आणि विपश्यनाच्या दोन्ही अर्थाने आपण पाहू शकतो. हे मूलतः समता ध्यान आहे. पण विपश्यनाचं आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की विपश्यनामध्ये आपण दुःख आहे, दुःखाचं कारण आहे आणि मग दुःखाचं निराकरण देखील आहे आणि मग आर्य अष्टांगिक मार्ग. पण हे दुःख पहिल्यांदा समजावून घेणं, ज्यावेळेस आपल्या लक्षात येते की दुःख हे तर मानवाचं मूलभूत एक घटक आहे. म्हणजे आपल्या दुसऱ्या शब्दात असं सांगता येईल की जी अनित्यता आहे तर अनित्यतेचं सत्य स्वरूप आपल्याला लक्षात येणं, ते जाणीव निर्माण होणं म्हणजे विपश्यना. तर खऱ्या अर्थाने विपश्यना म्हणजे सत्य जसं आहे तसं आपण स्वीकारणं, ही मूलभूत त्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे प्रज्ञेचा विकास पूर्णपणे झालेला आहे, मैत्रीचा विकास पूर्णपणे झालेला आहे, अशी जी अवस्था आहे अशा अवस्थेला आपण विपश्यना म्हणतो. आणि हे विपश्यना दुसरं काही नसून हे एक व्हेकल आहे, वाहन आहे की ज्यावेळी आपण पूर्णपणे आपली आध्यात्मिक उन्नती म्हणूया किंवा बुद्धत्व जे म्हणूया ते आपण प्राप्त करू शकतो. तर आपण आता जो थोडासा वेळ मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक दुसरं ध्यान करणार आहोत आणि ते ध्यान आहे मैत्री भावना. तर मैत्री भावनेचं मी पहिल्या किंवा एकच पायरी घेण्याचा प्रयत्न करतो. पहा तुम्हाला कसा त्याचा अनुभव येतो. आपण ह्याच्यातल्या अधिक डिटेल्स जे आहेत खोलवर आपण पाहू शकतो. आपण जे धम्मवर्ग आहेत त्याला आपण नियमित येऊ शकता, शिबिर आहेत त्याला आपण नियमित येऊ शकता, वेगवेगळे असे जे कार्यक्रम असतात आपले तर त्या कार्यक्रमाला येऊन आपण कनेक्ट होऊ शकता की जेणेकरून याच्यामध्ये अधिक माहिती तुम्ही मिळू शकता. पण फक्त माहिती घेऊन उपयोग होत नाही, आपण आचरण करणं गरजेचं आहे. कारण आपल्यामध्ये जर बदल जर घडवून आणायचा असेल तर आपल्याला स्वतःला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर आपण मैत्री भावनेचं ध्यान करूया. आपण सहजपणे बसलेलो आहोत जिथं आहोत तिथं. बैठकीबद्दल आपण जे सुरुवातीला सांगितलं त्या सगळ्या सूचना आपण पाळूया. सहज शांतपणे बसलेलो आहोत. आपलं पूर्ण शरीर, पाठीचा कणा हा सरळ आहे.
आपल्या शरीराची आपण जागृती करून घेऊया. आपले पाय, आपली पावलं, आपली बैठक पूर्णपणे शिथिल आहे, रिलॅक्स आहे याकडे लक्ष देऊया. आपला पाठीचा कणा पूर्णपणे ताठ आहे, सरळ आहे याकडे लक्ष देऊया. आपले खांदे, हात, तळहात पूर्णपणे शिथिल, तणावरहित आहे. आपली पाठ सरळ आहे. छाती, पोट याकडे लक्ष देऊया. आपली मान, डोकं, पूर्ण चेहरा शिथिल आहे. यावर कसल्याही प्रकारचा तणाव नाही याकडे आपण लक्ष देऊ. संपूर्ण शरीर शिथिल आहे, रिलॅक्स आहे. हा जो क्षण आहे हा अत्यंत मौल्यवान क्षण आहे की जो आपण पूर्णपणे आनंदाने आपण स्वीकारत आहे आणि आपण जागृत होत आहोत याकडे लक्ष द्या. आपल्या जीवनामध्ये एखादा आनंदाचा क्षण आठवा आणि त्यावेळेस आपण आनंदी होतो, प्रसन्न होतो आणि शांत होतो. हा क्षण आठवून पहा. आणि ही भावना जी निर्माण झालेली आहे त्या भावनेकडे लक्ष द्या. मी विलास चव्हाण लातूरवरून आलोय. आता जे सरांनी मन शांत आणि मन परिवर्तन, आता जे डोळे मिटले होते ते मन स्थिर नव्हतं. काही क्षणांनी ते असं स्थिर झालं की मी इथे नसून कुठेतरी भरकटत आहे असे वाटले. आणि त्या काही क्षणांच्या नंतर मन थोडे स्थिर, शांत असे एकाग्र मन झाल्यासारखं वाटलं. आणि ते अत्यंत शरीरासाठी उपयोगी आहे. थँक्यू. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज सरांनी खरोखरच ज्ञानाची सात्विक शिखर घातलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यात आपण खूप सगळेजण तल्लीन झालात. त्याचा खूप खूप आनंद घेतलो आपण सर्वांनी. पण माझ्यासाठी हे ध्यान खूप वेगळं आणि आगळं होतं. याचं कारण असं की जीवनात येणारे काळे प्रसंग जे आपल्याला बुद्धापर्यंत पोचू देत नाही, अशा क्षणांना मी हे क्षण अर्पित केले. आणि त्यातून माझी अशी भावना आहे की पुढचा बुद्धापर्यंतचा मार्ग माझा मुक्त आणि मोकळा झालेला आहे. आणि मला याचं दुःख होत नाही की मला जे क्षण मिळाले ते मी अशा कामासाठी वाटले. माझं मी एक रूपक सांगते छोटंसं. माझ्याकडं ही
तलवार, ढाल किंवा कुऱ्हाड म्हणा ही खरोखर सोनेरी होती. ती सोनेरी आहे म्हणून मी माझ्याजवळ ठेवावं असं मला वाटलं नाही. आणि त्यासाठी मी माझ्यातले जेही दुर्गुण असतील, जेही काही न्यून असेल ते घालवण्यासाठी मनपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यासाठी मी माझ्या आजच्या गुरूंचं मनपूर्वक ज्ञानवर्धन करते. आणि इथून पुढे माझे मार्गदर्शन चांगले व्हावे. आणि तुमचा मी जरा जास्त वेळ घेतला, सॉरी. थँक्यू. मी ब्रह्मचारी डॉक्टर जीवन. हे जे सेशन आहे आपलं त्याची पूर्ण जबाबदारी ब्रह्मचारी तेज दर्शन आणि पासादिक यांनी घेतली होती. त्यामुळं मी कधी या सेशनला आलो नाही किंवा आपल्यासमोर आलो नाही. पण आज शेवटचा दिवस आहे या सेशनचा. कारण उद्या आपला वेगळा कार्यक्रम असेल उद्या. कारण उद्या उर्गेन संघरक्षकांची जन्मशताब्दी आहे. 100वे वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांच्या जन्माला. तर त्याचा कार्यक्रम या 11 वाजता सकाळी या ठिकाणी असेल. तर सर्वांनी यावं ही विनंती. तर आपण खूप काही शिकलं असाल. ते दर्शन जी गेले मला वाटतं 35 वर्षापासून तिरत्न संघाच्या संपर्कात आहे. आम्हाला दोघांना मला वाटतं आम्ही म्हातारे झालो संघामध्ये. 40 वर्षापेक्षा जास्त झाले नक्कीच. कारण 83-84चा जो पिरियड होता, 84ला आम्ही दोघेही स्टुडंट होतो. ते मला वाटतं 1-2 वर्षांनी लहान आहेत माझ्यापेक्षा. मेडिकलला होतो मी, ते वाड्या कॉलेजला होते. आणि आम्ही तेव्हापासून तिरत्नच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहोत. आमच्या परीने आमचं प्रोफेशन जे आहे ते सांभाळून जे काही करता येईल ते आम्ही थोडासा हातभार लावलेला आहे. पासादिक जी जिओलॉजिस्ट आहेत, सिनियर जिओलॉजिस्ट म्हणून ते रिटायर झाले. मी वैद्यकीय पेशामध्ये आहे. तर आपण सर्वांनी खूप छान त्याच्यामध्ये सहभाग जो घेतलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण जे काही ते शिकलो ते जर आपण घरी त्याची कंटिन्युटी जर ठेवली तर मला वाटतं नक्कीच त्याचा परिणाम होईल. आणि त्याचबरोबर तिरत्न संघाचे जे काही सेंटर्स आहे जवळपास आपल्या, जसं दापोडी बुद्धविहार आहे किंवा माणुसकी सेंटर आहे, आपल्याला जे जवळचं वाटेल त्या ठिकाणी आपण यावं. धम्म क्लासेस असतात आणि आपण जर येत राहिला ते इन्स्पिरेशन वाढत जाईल. कारण कितीही साधक, कितीही वर्षाचा तो साधक असला तरी त्याला संघाची आवश्यकता असते. एकट्यानं प्रयत्न करणं फार अवघड असतं. त्यामुळे आपण संघाच्या सानिध्यात जर राहाल तर आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होईल. आणि माझी आणि ते दर्शन यांची चर्चा चालू आहे की कॅम्पसारख्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला असं धम्मवर्ग चालवता येईल का, याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. खूप चांगल्या प्रकारे एक जागा मी पण शोधतो आहे. डेक्कनला एक व्यक्ती आहेत, माझे मित्र आहेत ते, तर त्यांनी मेडिटेशन ATM सुरू केलं. इथेच जवळपास डेक्कनला आहे ते. आणि त्यांनी मला बोलवले ते बघायला. मी थोडासा व्यस्त होतो, मी जाईन ह्या फेस्टिवल नंतर. तर तशा प्रकारचं आपण एखादं रूम किंवा एखादा छोटासा फ्लॅट घेऊन कॅम्पामध्ये आपण सुरू करू शकतो का, याचे प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्या ठिकाणी ध्यानाचं वातावरण दिवसभर असेल. आणि ज्याला कधी कुणाला वाटेल की मला जाऊन बसायचं आहे, जवळपास असतील कुणी किंवा त्या एरियामध्ये आले तर ते जाऊन तिथे ध्यानाला बसू शकतील. अशा प्रकारचं आपण एक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि मला खात्री आहे की पुढचा जो फेस्टिवल होईल, उर्गेर आर्ट फेस्टिवल, त्याच्या आधी नक्कीच हे ATM उघडलं जाईल. आणि त्या ठिकाणी आठवड्यातून एकदा आपला जनरल वर्ग देखील होईल, धम्ममित्रांसाठी वर्ग होईल आणि धम्मचारींचं देखील तिथे मीटिंग होऊ शकेल, अशी एक जागा शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. तर खूप खूप धन्यवाद. आणि आपलं जे ध्यानाचा जो प्रवास आहे तो खूप, म्हणजे मी असं म्हणणार नाही की सुखमय हो, परंतु खडतर रस्त्यावरचा तुमचा प्रवास हा सुखकर हो असं होतं. कारण हा ध्यानाचा मार्ग खडतर आहे आणि तो सुखकर कसा करायचा हे आपल्या हातामध्ये आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय भीम.